आजी माजी सैनिकांनी दिलेले बलिदान हे कायमच स्मरणात ठेवले पाहिजे। ते सैनिक देशाची ढाल व कवच आहेत। तर देश ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर महासत्ता होण्याच्या दिशेने चालला आहे त्यांचा व सैनिक या दोन्ही घटकांना सामावून घेऊन आजच्या स्वातंत्र्यदिनी ज्यांच्यापुढे नतमस्तक झाले पाहिजे अशा लोकांचा सन्मान घेऊन खऱ्या अर्थाने इंद्रजित भिलारे यांनी चांगले काम केले आहे असे गौरवोद्गार आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी काढले। सायगाव तालुका जावळी येथील मोघे सभागृह सैनिक शेतकरी वेलफेअर फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने घेण्यात आलेल्या सायगाव विभागातील शेतकऱ्यांना मोफत फळझाड वाटप व निवृत्ती माजी सैनिकांचा सत्कार समारंभावेळी ते बोलत होते। यावेळी सौरभ शिंदे, अध्यक्ष प्रतापगड सहकारी साखर कारखाना, प्रगतशील शेतकरी अजित आपटे, शांताराम पवार, संजय निकम, प्रतापगड कारखाना संचालक संदीप माने, मच्छिंद्र मुळीक, शरद निकम, उपाध्यक्ष खरेदी विक्री संघ जावली रवी परमाने, राहुल माने, अध्यक्ष अजिंक्यतारा वाहतूक संघटना, शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत तरडे, सुहास भोसले, पोलीस पाटील लक्ष्मण घाडगे, अंकुश शिवनकर, कॅप्टन शिवाजी साखरे, नितीन दुदुस्कर, अतुल भोसले, विष्णू महामुलकर, अमोल काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती। पुढे बोलताना आमदार शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, तालुक्याच्या सहकाराची ओळख प्रतापगड कारखाना व जावली बँक आहे। त्यामुळे स्वर्गीय काकांनी उभ्या केलेल्या कारखान्यासाठी आपण आपला कारखाना म्हणून काम करू व चांगल्या पद्धतीने चालू। येणाऱ्या हंगामात जसे सहकार्य केले तसेच यावेळीही सर्वांनी सहकार्य करावे व प्रतापगडची वाटचाल यशस्वी करूया। सौरभ शिंदे यांनी आपल्या मनोगतात भिलारे कुटुंबीय समाजकार्यात अत्यंत चांगल्या प्रकारे कार्यरत असतात। इंद्रजित यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त एक आगळावेगळा कार्यक्रम केला असून अशा प्रकारे तरुण वर्गाला सोबत घेऊन काम करण्याची आज गरज आहे। बाबाराजांच्या मार्गदर्शनाखाली आपण नक्कीच या विभागात मोठे यश मिळवू व बाबांना यावेळी मोठ्या मताधिक्याने निवडून आणू। यावेळी संस्थेचे अध्यक्ष इंद्रजित भिलारे यांनी आपल्या मनोगतात बाबाराजांच्या आदेशाप्रमाणे आपण काम करू व त्यांच्या पाठीशी उभे राहू असे सांगितले। विष्णू करंजकर यांनी सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या इंद्रजित भिलारे यांना भविष्यात संधी द्यावी व पुढील वर्षी होणाऱ्या कार्यक्रमात बाबाराजांनी नामदार म्हणून कार्यक्रमाला यावे अशा शब्दात शुभेच्छा दिल्या। यावेळी राहुल माने, राजेंद्र जाधव यांनी आपली मनोगत व्यक्त केली। या प्रसंगी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते आजी माजी सैनिक व शेतकरी यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी निलेश गायकवाड, भानुदास गायकवाड, अभि दुदुस्कर, शिवाजी जाधव, मर्डेकर यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रास्ताविक बाबासाहेब साळेकर, सूत्रसंचालक संतोष पालवे व आभार नितीन दुदुस्कर यांनी केले। सन्माननीय प्रल्हाद घोरपडे मामुलकरवाडी, एकनाथ तावडे रायगाव, विष्णू दत्तात्रय मामुलकरवाडी, सन्माननीय विठ्ठलजी गाडगे यरुंकरवाडी। या ठिकाणी आजी माजी सैनिकांचा सन्मान होतो। सन्माननीय दीपक जिजेते, सन्माननीय गणेशजी पवार तरशी, सन्माननीय बाळू कोडरमल रायगाव, ठोंबरेवाडी, सन्माननीय विनोद सुमन जगताप मामुलकरवाडी, प्रकाश मोरे दुदुस्करवाडी। या माजी सैनिकांचं नाव राहिलं असेल तर कृपया दिलगिरी व्यक्त करतो, कारण मान्यवरांच्या वेळेचा केलेला आहे। कोणाचा नामोल्लेख राहिला असेल तर कृपया आपण मंचावर यावं। एक फोटो काढायचा जातो ना, ग्रुप फोटो यस आहे। स्वातंत्र्य दिनानिमित्त सैनिक शेतकरी फाउंडेशन महाराष्ट्र मान्यवरांचा मी सहर्ष स्वागत करत आहोत। सन्माननीय राजू कोडरमल, बाळू कोडरमल यानंतर फळझाडे वाटपाचा कार्यक्रम होईल। ज्या शेतकऱ्यांची कृपया नावं घेतली जातील त्यांनी कृपया फक्त औपचारिकता म्हणून बांधव होईल कृपया आपण सर्वांनी नोंद घ्यायचे। ज्यांचा नामोल्लेख केला जाईल त्यांनी या ठिकाणी कृपया आपण ठेवायचे। सन्माननीय ज्योतिराम मोरेवाडी, मधुकर कदम,
वाटप आणि निवृत्त माजी सैनिकांचा गौरव सत्कार समारंभ सातारा जावली विधानसभा मामूलकरवाडी. एक यशस्वी लढा उभारण्याची ही सुरुवात आपण या माध्यमातून करतोय असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही. आदरणीय बाबा राजांचा या ठिकाणी असा सन्मान झालेला आहे. यानंतर साहेबांच्या होतं मोरेवाडी जावळेवाडी आणि उपस्थित ग्रामस्थ विशालतेचा मोह नभाला पडतो आहे. दुरितांचे तिमिर जावो प्रबोधनाची पाठ व्हावी. तिथे लाभले पंकले ओढी उंच भरारी नवात घ्यावी. तुमच्या आमच्या मनातील महाराष्ट्र राज्याचे भावी मंत्री आदरणीय बांधलेचं सहकार्य करायचं आहे. आदरणीय बाबाराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. यथोचित असा सन्मान होतोय. त्यांच्या पुढील वाटचालीत जय हिंद. आदरणीय व्यासपीठ, आमच्या सर्वांचे दैवत बाबाराजे महाराज यांना नमस्कार करून, तसं काय मी वक्ता नाहीये, मोडके तोडके दोन शब्द बोलण्याचा प्रयत्न करतोय, तर काय चुकलं तर सर्वांनी सांभाळून घ्या. हा छोटासा कार्यक्रम घ्यायची संकल्पना म्हणजे थोडासा मोठा काही प्लॅनिंग नव्हता, पण सर्वांच्या आशीर्वादातून आम्ही प्रयत्न केला. माझ्या वडिलांचे मनापासून की त्यांनी मला ह्या कार्यक्रमासाठी चांगलं प्रोत्साहन दिलं, मला चांगला सपोर्ट केला. बस थँक्यू. 70व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने फळबाग झाडं आणि माजी सैनिकांचा सत्कार हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला ते आपले इंद्रजित बिलारे. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, माजी सभापती रविदादा, सायगाव नगरीचे सरपंच आपटेदादा, प्रतापगड कारखान्याचे संचालक अंकुशरावजी शिवणकर साहेब असतील, आमचे नाना पवार असतील, शिवसेनेचे तरडे साहेब असतील, खरेदी विक्री संघाचे शरद निकम, सगळेच प्रमुख मंडळी आज इथे, आनेवाडी सोसायटीचे चेअरमन विवेकजी पवार, आमचा सरपंच दादा, संजयजी निकम, धैर्यशील निकम, मेढा विभागातून आलेले आपले आत्ताच ज्यांनी भाषण केलं ते जाधव साहेब, अजित मर्डेकर, सगळेच मोरगरमधनं पण शरद पाटील वगैरे सगळीच आज इथं उपस्थित आहेत. सगळ्यांचे प्रथम स्वागत करतो. एखाद्याचं नाव विसरलं तर पुढील काळात तुम्ही काय राग काढू नका. बिलारे कुटुंब हे या विभागामध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. मोहनजी बिलारे हे पंचायत समितीच्या माध्यमातून या विभागातच नाही तर या तालुक्यात सगळीकडे काम करत आलेले आहेत आणि त्यांच्या ह्या कामाच्या पोचपावती म्हणून इंद्रजितने आजचा हा कार्यक्रम इतक्या चांगल्या पद्धतीने आयोजित केला. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने माजी सैनिकांबरोबर 5 मिनिटं घालवायचा योग आपल्या सगळ्यांना इंद्रजितमुळे मिळाला, त्याबद्दल मी त्याचे प्रथम मनापासून आभार मानतो. एक चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम, एक आगळा वेगळा कार्यक्रम आज इथं आयोजित झाला. मग ते वृक्ष वाटप असेल, सैनिकांचा सत्कार असेल, सायगाव भागात अशा कार्यकर्त्यांची, अशा सहकाऱ्यांची, अशा पद्धतीने नवीन उमेदीने काम करणाऱ्या तरुणांची गरज निश्चितपणे आहे आणि ही उणीव भरून काढायचं काम तुम्ही सगळे मंडळी भविष्यात सुद्धा पूर्ण कराल ही आशा या निमित्ताने व्यक्त करतो. बिलारे साहेबांचं कार्य बघितलं तर रिटायरमेंट नंतर सुद्धा चांगल्या पद्धतीने ॲक्टिव्ह आहेत आणि त्याच पद्धतीने इंद्रजितचं काम सुद्धा
आता चालू झालेलं आहे आणि या विभागातील समोर लोक बसलेले असतील, पलीकडे असतील, तर मला वाटतं सगळीच तोलामोलाची माणसं आज इथं गोळा करण्यामध्ये तुम्ही यशस्वी ठरला आहात. त्याबद्दलही तुमचे आभार मानतो. कार्यक्रमाच्या निमित्ताने काही गोष्टींचा चर्चा सुद्धा झाली पाहिजे. प्रतापगड सहकारी साखर कारखाना सुद्धा मागच्या वर्षी सुरू झालेला आहे आणि त्या अनुषंगाने आपलं रोलर पूजन सुद्धा ह्या वर्षीचं झालेलं आहे. तथापि या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो की येणाऱ्या हंगामाला सुद्धा आपल्या ह्या सायगाव विभागातील सर्व शेतकऱ्यांनी अजिंक्यतारा प्रतापगड साखर उद्योग असेल या संस्थेच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून आपल्या विभागातील एकही टिपरं बाहेर जाता कामा नये अशा पद्धतीचं नियोजन आपण सगळ्यांनी एकत्रितपणे केलं तर आपल्या ह्या तालुक्यातील एकमेव सहकारी संस्था असलेला कारखाना आपला जो आपले आदरणीय बाबाराजेंच्या मार्गदर्शनाखाली भविष्यात दैदिप्यमान यश गाठेल ही आशा आहे. परंतु ते करत असताना तुमच्या सगळ्यांचं मोलाचं ऊसाच्या माध्यमातून सहकार्य हे या कारखान्याला लागणार आहे आणि मला खात्री आहे तुम्ही भविष्यात येणाऱ्या सीझनला त्या ऊसाचं नियोजन आपल्या विभागातलं अजिंक्यतारा प्रतापगडला करून तुमचा सुद्धा मोलाचा वाटा या कारखान्याच्या वाटचालीमध्ये उचलाल. आगामी काळामध्ये आता रविदादा 2-3 महिन्यावर आपली विधानसभा आलेली आहे. माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की आपले विधानसभेची निवडणूक ही आपली आदरणीय बाबाराजेंची निवडणूक आहे. त्यामुळे कृपा करून कुणीही वैयक्तिक हेवेदावे, गावातले तंटे, गटतट हे सगळे बाजूला सारून आपलं एकच ध्येय की जे 2009 साली आपण आदरणीय शिवेंद्रराजेंना ह्या मतदारसंघातनं 1 लाख मतांचं लीड दिलं होतं त्याचीच पुनरावृत्ती आपल्याला 2024ला करायची आहे. आणि ती जर करायची असेल तर आम्हा सगळ्यांना हे छोटे मोठे वाद सगळे बाजूला सारून येणाऱ्या काळामध्ये ताकदीने निवडणुकीला सामोरं जावं लागेल. आणि निश्चितपणे आपण सगळेजण एक राहिलो तर जावळी सातारा आपण एक हेल्दी कॉम्पिटिशन बाबा लावू शकतो आणि आम्ही सुद्धा इथनं जास्तीत जास्त लीड द्यायचं काम आम्ही सगळे तुमचे मावळे करू हा शब्द ह्या निमित्त या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो. आणि आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे हा कार्यक्रम इंद्रजितनी आयोजित केलेला आहे. निश्चितपणे इंद्रजित बाबाराजेंनी या कार्यक्रमाची दखल घेतलेली आहे आणि विधानसभेनंतर ज्या काही निवडणुका मग त्या आपल्या पातळीच्या येणार आहेत त्यावेळेस निश्चितपणे त्याचा विचार करून एक चांगला कार्यकर्ता या विभागातनं उभं करायचं काम आम्ही सगळेजण मिळून करू ही ग्वाहीही या निमित्ताने देतो. आजच आपले बाबाराजे ज्या महायुतीच्या सरकारमध्ये काम करत आहेत त्या सरकारचे आज रविदादा कुडाळमध्ये 3-4 बायकांचं चर्चा चाललेली की 3-3 हजार आज जमा झालेले आहेत. त्यामुळे कुणी कितीही वल्गना केल्या येणार का नाही येणार काय होणार तर 100% आज आमच्या कुडाळमधल्या तरी महिलांच्या अकाउंटवर आलेले आहेत म्हटल्यावर आपल्या तालुक्यात सगळीकडेच आलेले आहेत. आणि आपले बाबाराजे ज्या सरकारमध्ये काम करत आहेत त्यांनी त्यांचा शब्द पूर्ण केलेला आहे. मला खात्री आहे आता रविदादा तुम्ही किती फिरून बायकांना सांगितलं तरी मतदान हे कमळालाच होणार. ते दिवसा नका राहू रात्री मी आमच्या बरोबरच राहा. आणि एक चांगला कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल आयोजकांचे आणि सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. बाबाराजेंची रॅली सुद्धा संध्याकाळी सातारमध्ये आहे त्यामुळे जास्त वेळ न घेता माझा सत्कार केला आणि बोलण्याची 2 मिनिटं संधी दिली त्याबद्दल स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. आणि या दिवसाचं औचित्य साधून आज आजी माजी सैनिकांचा सत्कार होतोय. मला वाटतं हा एक आपल्या सर्वांच्या दृष्टीनं एक अतिशय आनंदाचा आणि एक अतिशय अभिमानाचा क्षण आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. त्यामुळे सर्व आपल्या या विभागातील आजी माजी सैनिकांना पण मी मनापासून आपल्याला सगळ्यांना नमस्कार करतो. सगळ्यांना
तुम्ही जे योगदान आजी माजी सैनिकांनी या देशाच्या संरक्षणासाठी, आम्हा नागरिकांच्या संरक्षणासाठी आणि परकीय शक्तींना परतवून लावण्यासाठी जे दिले, तुमचं काम, तुमचं योगदान, तुमचे कष्ट आणि तुम्ही दिलेलं बलिदान, म्हणजे अनेक आपले सैनिक अधिकारी त्याचबरोबर सर्व म्हणजे हुतात्मे झाले, अमर झाले, या सगळ्यांचं योगदान, सगळ्यांचं बलिदान हे आपण कायम स्मरणात ठेवलं पाहिजे, आठवलं पाहिजे, असं नक्कीच या निमित्तानं मला सांगावंसं वाटतं. त्यामुळे इंद्रजितचं मी मनापासून पहिलं तर अभिनंदन करतो की आपण हा एक वेगळा कार्यक्रम इथं घेतला आहे. कारण सैनिक आणि शेतकरी हे मला वाटतं भारताचे दोन प्रगतीचे खऱ्या अर्थानं आधारस्तंभ आहेत. कारण भारत देश हा शेतीप्रधान देश आहे म्हणून आपण भारताला संबोधतो किंवा भारताची ओळख आपण जगभरात सांगतो की आमच्या देशाची सर्व जी काही अर्थव्यवस्था आहे ही शेतीवर अवलंबून आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि दुसरं म्हणजे सैनिक हा कुठल्याही देशाचं कवच असते किंवा ढाल असते की ज्याच्या माध्यमातून अतिरेकी परकीय शक्त्या, परकीय लोकांचा ज्यांचा आपल्या देशावर वाईट नजर असते, या सगळ्यांना थांबवणं, थोपवणं आणि त्यांना परतून लावणं आणि वेळ पडल्यावर त्यांचं अगदी खात्मा करण्याचं कामसुद्धा आपल्या सैनिकांनी वेळोवेळी केलं, हे आपण सगळ्यांनी बघितलं आहे. आणि म्हणून आज आपला भारत देश हा एवढा मोठा झाला आहे. आज जगातल्या 5 अर्थव्यवस्थेमध्ये भारत पोचलेला आहे. एक काळ असा होता की भारताला कमी लेखलं जायचं, पण आज जगातल्या ज्या सगळ्यात वरच्या 5 अर्थव्यवस्था आहेत त्याच्यामध्ये आज भारताचं नाव हे पोचलेलं आहे. आणि पुढच्या 5 वर्षामध्ये एखाद्या वेळेस पहिल्या 3 मध्ये सुद्धा आपण पोचू, ही वस्तुस्थिती आपण सुद्धा नागरिक म्हणून लक्षात घेतली पाहिजे. तेव्हा आपण महासत्ता होण्याच्या मार्गावर आता आपली घोडदौड सुरू झाली आहे. हे महासत्ता आज ना उद्या भारत हा झाल्याशिवाय राहणार नाही, ही वस्तुस्थिती आपण सुद्धा सर्व नागरिकांनी भारताच्या लक्षात घेतली पाहिजे. आणि याच्यामध्ये भारताचं संरक्षण, भारताच्या नागरिकांचं आपलं संरक्षण करण्याचं काम आपल्या या सैनिकांनी केलं आहे. त्यामुळे त्यांना नेहमीच आपण सर्वांनी नतमस्तक झालं पाहिजे असं या निमित्तानं मला सांगावंसं वाटतं. आज शेतकरी हा दुसरा आपल्या देशाचा सगळ्यात महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. म्हणजे शेतकऱ्याबद्दल आपण तसं बघितलं तर देशात जर पिकलंच नाही तर खाणार कुठनं, अशी आपल्या इथं अवस्था होऊ शकते. आज तुम्ही बघा, जगामध्ये बहुतांशी सर्वच बाबींमध्ये, गहू असेल, तुमचं दूध असेल, साखर असेल, इतर याच्यामध्ये सुद्धा आज भारताच्या शेतकऱ्यांना म्हणजे उत्पन्नाच्या बाबतीत आपण जगामध्ये अव्वल नंबरला यायला लागलो, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून शेती हे जे आपली म्हणजे परंपरा आहे, शेती करणं किंवा शेतीतनं आपलं सगळा उदरनिर्वाह चालवणं ही आपली परंपरा आहे. आपल्या आई वडिलांनी, आपल्या आजोबा आजी किंवा पूर्वजांनी शेती करूनच या देशाचं सगळं जे काय जो काही वाटचाल होती ती केली, ही वस्तुस्थिती आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. आज सुद्धा आपली मुलं किती शिकली, आपली मुलं IT मध्ये जाऊ देत, आपली मुलं अमेरिकेला जाऊ देत, तरी शेती ही आपल्या घरातली बंद होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आज कधी ना कधी मुलं आपली बाहेर जरी गेलेली असली ती परत घरी आली, गावात आली की आई वडील अजूनसुद्धा त्यांना शेतात नेऊन आपली शेती कुठं आहे, एकदा शेती काय आहे ती बघून ये एवढं सांगतात. कारण ती आपली परंपरा आहे, आपली एक कायमचं आपली ओळख आहे या देशाची आणि आपली ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना सुद्धा मदत करणं हे सुद्धा इंद्रजितनी या निमित्तानं केलं. आज तापमान वाढ, अवेळी पाऊस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या व्हायला लागल्या त्याच्यावर पर्याय म्हणजे झाडं लावणं आणि झाडं जगवणं हे सगळ्यात महत्त्वाचा आणि एकमेव पर्याय आहे. तर दुसरा उपाय तापमान वाढीवर दुसरा काही नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. आपण बेसुमार जंगलतोड केली, बेसुमार आपण झाडं तोडली, पण आता आपल्याला ते लक्षात यायला लागले की परत एकदा झाडं आपल्या इथं लावणं किंवा परत एकदा हिरवं जे काही कवच होतं ते निर्माण करणं ही आज काळाची गरज झाली आहे. नाहीतर चांगल्या चांगल्या म्हणजे जिथं
हमखास ज्याला आपण अशोर्ड रेनफॉल एरिया म्हणतो, म्हणजे आपला सातारा जिल्ह्याचा हा भाग जो सगळा आहे हा अशोर्ड रेनफॉल याच्यामध्ये येतो. म्हणजे इथं पाऊस किती जरी वाईट हे असलं, मॉन्सून असला तरी आपल्या या परिसरामध्ये पाऊस होतोच होतो किंवा पाऊस पडणारच, अशी आपल्या या संपूर्ण म्हणजे वाई, जावळी, सातारा, कराड आणि असंच खाली कोल्हापूरपर्यंत हा आपला पट्टा मानला जातो म्हणजे भौगोलिक दृष्ट्या. कारण आज आपल्या इथं पण आपण बघायला लागलो आहे, जूनचा महिना यावेळेला पण मोकळा गेला. अचानक जुलैमध्ये मला वाटते 4-5 दिवसातच एवढा पाऊस झाला की सगळी धरणं भरली, सगळं झालं. आणि आता परत 8-10 दिवस आपण बघतोय की पाऊस पूर्ण उघडला. आता तर गरम व्हायला लागले, म्हणजे आपण सगळे इथंच बसलोय, आता आपल्याला परत उष्णता जाणवायला लागली आहे. म्हणजे हे जे पूर्वी असं होत नव्हतं. आता मला आठवते मी शाळेला पाचगणीला होतो, पाऊस एकदा सुरू झाला की महिनाभर म्हणजे पाऊस कंटिन्यूच असायचा, बारीक मोठा काही असू दे, पण पाऊस हा कंटिन्यूस सतत पडत राहायचा, अशी आपली परिस्थिती होती. पण आता तसं होत नाही आहे. तापमानवाढीमुळं अचानकच पाऊस होतो. 4 दिवसात, महिन्याचं, वर्षाचं जे काही हे असतं ते 4-5 दिवसाच्या पावसात सगळा जो काही कोटा आहे तो भरून निघतो आणि सगळं नुकसान करून पाऊस जातो, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून ह्याच्यावर पर्याय एकच आहे की तापमान वाढीवर कुठंतरी म्हणजे आटोक्यात आणलं पाहिजे आणि त्यासाठी झाडं लावणं आणि नुसतं लावणं नाही तर ती जगवणं, ती मोठी करणं, त्याचं संगोपन करणं ही काळाची गरज झालेली आहे, आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून आज इंद्रजितने जे आपल्याला रोपं दिलीत, आज प्रातिनिधिक स्वरूपात आपण इथं रोपं वाटलीत, पण बाकी सगळ्यांना जी काही रोपं दिली जातील ती आपण योग्य ठिकाणी लावा, ती मोठी करा, त्याचं संगोपन करा आणि त्याचं कायम जे आहे ती त्याची देखरेख आपण सगळ्यांनी करावी, ही विनंती आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं करू इच्छितो. मग अशी आपले बाबासाहेब थोडं प्रास्ताविकात म्हटली की शिवेंद्रबाबांनी नवीन लुक केलं आहे, पण असं काय नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराज ही दैवी शक्ती होती, दैवी अवतार होता. आपण सगळी माणसंच आहे, आपण काय तसं तुम्ही मी कोणच आपण होऊ शकत नाही. फक्त आता एवढंच केलं आहे की डोक्यावर केस आहेत म्हटलं एकदा वाढवून बघावीत म्हणून वाढवली, कारण एकदा ती गेली की काय अजितराव परत वाढवता येणार नाहीत आणि कुठनं आपण एकदा डोक्यावर काही केस चिटकू शकत नाही. म्हणून म्हटलं तेव्हा बाबासाहेब असं काही नाही, एकदा म्हटलं ट्रायल करून बघावी किती आपली केस वाढतात, काय होतात, काय असेल ते फोटो काढून ठेवावेत म्हणून नाही, बाकी काय नाही. बाबासाहेब म्हणत असले तर उद्याच जाऊन कापून टाकतो, असा काही विषय नाही. पण हे काय बाबासाहेबांनी सगळ्या योजना आपल्या पुढं वाचल्या, पण मला वाटतं बाबासाहेब त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं जे मला वाटतं तुमच्याकडनं राहिलं, म्हणजे आपली सरकारी योजना नसेल पण आपली सगळ्यांची जी योजना होती ती म्हणजे प्रतापगड कारखाना सुरू केला पाहिजे, ती योजना आपण सुरू केली असं म्हटलं तरी काय चुकीचं होणार नाही. कारण या तालुक्याची सहकारामधली ओळख म्हणजे 2च आहेत, एक प्रतापगड आणि एक जावळी बँक. या पलीकडं दुर्दैवानं आपल्या जावळी तालुक्याला सहकारामध्ये फार काही ओळख महाराष्ट्रामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये करता आली नाही, ही वस्तुस्थिती आहे, आपण मान्यच केलं पाहिजे. पण याच्यामध्ये कैलासवासी लालसिंग काकांनी जे स्वप्न पाहिलं, कैलासवासी लालसिंग काकांनी तुमच्या पैशातनं जो एवढा डोंगरी तालुका आणि एवढा थोडा ऊसाच्या बाबतीमध्ये थोडा कमी असणारा आपलं क्षेत्र असणार तालुका ही असताना पण काकांनी ते धाडस केलं आणि भुईंज कारखान्यातनं तिथं चेअरमन असताना पण माझ्या तालुक्याला कारखाना मिळाला पाहिजे, माझ्या तालुक्यात कारखाना आला पाहिजे ही भूमिका घेऊन त्यांनी कारखाना काढला. दुर्दैवानं अडचणी आल्या त्यामुळे हा चालू शकला नाही, पण आपण तो आज सगळ्यांनी मिळून चालू केला. पहिला हंगाम घेतला, आता दुसरा हंगाम आपण घेतोय. एक पायरी प्रतापगडच्या बाबतीमध्ये चढायचं काम आपण करतोय आणि नक्की जसं बाबांनी मगाशी विनंती केली की आज हा कार्यक्रम होतोय, आपण सर्वजण प्रतापगड कारखान्याचे घटक आहात. प्रतापगड कारखाना उभारणीमध्ये लालसिंग काकांबरोबर, भैयासाहेबांबरोबर तुम्ही सर्वजण होता. मी तर आमदार म्हणून फार नंतर आलो या तालुक्यामध्ये, पण तुम्ही सगळ्यांनी तुमच्या भले 5,000 असतील, 10,000 असतील, जे काही तुम्ही पैसे दिले त्याच्यातनं आज ही कोट्यावधीची संस्था आज ही उभी राहिली. आज नाही म्हटलं तरी प्रतापगड कारखान्याचं व्हॅल्युएशन करायचं म्हटलं म्हणजे यामधल्या सगळ्या कर्ज प्रकरणं वगैरे याच्यामध्ये आपल्याला करायला लागलं तरी आज आपल्या कारखान्याचं व्हॅल्युएशन मला वाटते 65 कोटी 65 कोटीपर्यंत आपल्या कारखान्याचं व्हॅल्युएशन होते. हे 5,000 10,000 10,000 आज 65 कोटीची मालमत्ता
आपण आपल्या तालुक्यामध्ये उभी केली आहे, जी शेतकऱ्यांच्या मालकीची आहे, कुणाच्या वैयक्तिक मालकीची नाही, ही शेतकऱ्यांच्या मालकीची आहे. ताई असतील, सौरभ बाबा असतील, यांनी नक्कीच काही जे काही प्रयत्न केले असतील त्यांनी, भुईंजकडे कारखाना दिला, त्याच्या आधी जे असेल आपलं काय सोमेश्वर, तर त्यांनी एक हे केलं की कारखाना लिलावात जाऊन दिला नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. लिलावात गेला असता, समजा या कारखान्याचा लिलाव झाला असता, कुठल्या तर खाजगी मालकानं कारखाना घेतला असता, तुम्हाला तिथं जाण्याची आणि उभा राहण्याची संधीसुद्धा मिळाली नसती. तो मालक येणार, त्याचा तो मुंबईतनं पुण्यातनं जिथं असेल तिथनं ऑफिसमधनं ठरवणार तिथं काय करायचं. तुम्हाला तिथं काही अधिकार सभासद शेतकरी म्हणून राहणार नाही. शेवटी जो खाजगी मालक असतो तो आधी त्याच्या नफ्याचं बघतो. तुम्हाला दर कारखाना चालवायचा नाही चालवायचा हे काही कोणी खाजगी मालक बघत नाहीत, कारण शेवटी त्यांना नफा आणि व्यवहार हा विषय महत्त्वाचा असतो. पण आज आपण समजा एखादी गोष्ट आम्ही चुकीची केली, आता आम्ही कारखाना चालवतोय, आम्ही चुकीची केली, तर तुम्ही तिथं येऊ शकता आणि येऊन तुम्ही तिथं भांडू शकता किंवा आम्ही सभासद आहे हे तुम्ही चुकीचं करताय हे आम्हाला मान्य नाही, की हा अधिकार हा तुम्हाला आजसुद्धा त्या कारखान्यामध्ये अबाधित आहे. कारण हा कारखाना आजसुद्धा सहकारामध्ये तुमच्या मालकीचा म्हणून राहिला आहे. ही वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून येणाऱ्या हंगामामध्ये सुद्धा गेल्या वर्षी जसं आम्हाला सहकार्य केलं तसंच यावर्षीसुद्धा अजिंक्यतारा प्रतापगड उद्योग समूहाला आपण सहकार्य करावं. मी परवा दिवशी पण कामगारांची बैठक कारखान्यावर घेतली रोलर पूजननंतर. त्यांना पण सांगितलं की आपण एक हंगाम केलं आहे. आज 3 लाखाचं गाळप म्हणजे फार काय मोठं आपण आर्थिकदृष्ट्या काय फार मोठं नाही केलेलं. 4-4.25 लाखापर्यंत जर आपण गेलो असतो तर थोडंफार अजून कुठंतरी ज्याला आपण म्हणजे आर्थिकदृष्ट्या व्हायबल ज्याला आपण म्हणतो तो आपला हंगाम झाला असता. पण दुर्दैवानं ऊसच कमी होता, त्यामुळे आपल्याला ऊस काही नंतर उपलब्ध झाला नाही. आपल्याला 3 लाखावर कारखाना बंद करायला लागला. यावर्षी तर अजून अवस्था थोडी वाईटच आहे. यावर्षी म्हणजे आता पावसानं टनेज वाढेल असं दिसतंय, पण क्षेत्र या आधीच कमी झाले. लोकांनी खोडवी लागणी वगैरे काही जे काय होतं ते धरणांमध्ये पाणी नाही म्हणून काढून टाकलं. थोडंफार आपल्या इकडं आहे, थोडंफार आपल्याकडं मऊ हातगेकरचं पाणी आहे म्हणून आपल्याकडं थोडं जे काय आहे ते ऊस आपल्या तालुक्यामध्ये टिकला. पण जो बाहेरनं आपल्याला गेटकेंचा ऊस आणायचा आहे तो गेटकेंचा ऊस आज क्षेत्र जे आहे ते तिथलं कमी झालं, ही वस्तुस्थिती आहे. आणि जिल्ह्यातील सर्व कारखाने यावर्षीसुद्धा सुरू होतील अशी यावर्षीची परिस्थिती आहे. त्यामुळे शेवटी आपल्याला त्यांच्याबरोबर स्पर्धा करायला लागते, त्यांच्याबरोबर आपल्याला स्पर्धेत उतरायला लागतं, दराच्या बाबतीत आपल्याला स्पर्धा करायला लागते. आणि हे सगळं जे आहे ती 1-2 हंगामामध्ये शक्य होत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून थोडं कधी पेमेंट कारखान्याचं लांबतं, कधी जे आपण दर जाहीर करतो तो कधी आपल्याला 1-2 हप्त्यामध्ये करून द्यायला लागतो. ह्या गोष्टी आपण सगळ्यांनी शेतकरी बंधू सभासद कामगारांनी समजून घेतल्या पाहिजेत असं मला वाटतंय. कारण जे म्हणजे मराठीमध्ये म्हण आहे की सगळी सोंगं आपण आणू शकतो पण पैशाचं सोंगं आपण आणू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून बँक असेल, जिल्हा बँक, कारखाना, शेतकऱ्यांचं पेमेंट, कामगारांचे पगार, त्या सगळ्या गोष्टीचं गणित जे आहे ते असेल त्या मर्यादेच्या ह्याच्यातच आपल्याला राहून करायला लागतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण त्याच्यातनं पण संस्था सक्षम कशी होईल, शेतकऱ्यांना दिलेला शब्द हा कारखान्याच्या माध्यमातून पूर्ण कसा होईल, कामगारांच्या हक्काचं कामगारांना मिळालं पाहिजे, ते योग्य वेळेला आणि लवकरात लवकर कसं देता येईल, हा सगळा प्रयत्न आमचा सदैव चालू आहे. थोड्या अडचणी आहेत, पण आज ना उद्या त्या अडचणीसुद्धा संपतील आणि परत नक्कीच प्रतापगडचं जे काही वाटचाल आहे ती चांगल्या पद्धतीनं सुरू राहील, एवढा आपल्याला या निमित्तानं शब्द देतो. परत एकदा जास्त वेळ घेत नाही, कारण पुढं मला पण कार्यक्रम आहेत. साताऱ्यामध्ये एक तिरंगा रॅली आहे, त्याला पण जायचं आहे. पण इंद्रजितना बिलाऱ्यांना मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो. त्यांनी हा सैनिकांचा सत्कार आणि शेतकऱ्यांचा असं दुहेरी कार्यक्रम, या दोन्ही घटकांमुळं या देशाचं प्रगती, या देशाचं संरक्षण हे सगळं ज्या दोन्ही म्हणजे घटकांमुळे झालं, ज्या दोन्हींना सामावून घेण्याचं काम इंद्रजित बिलारे यांनी केलं आहे. त्यांची नक्कीच सगळ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्यात. बाबांनी पण सांगितलं की आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत. पुढं जे काही
राजकीय वाटचाल असेल त्याला. फक्त बाबा म्हटले त्याप्रमाणे मोठ्या गावांनी जरा छोट्या गावांना सामावून घेतलं म्हणजे मग आणेवाडी पण आलं त्याच्यामध्ये. आणेवाडी तुम्ही मोठ्या गावांनी जरा दादागिरी कमी केली तर छोटी गावं आहे की नाही मुळी करू. मोठ्यांची दादागिरी राहिल्यावर काही छोटी कोण बोलू शकत नाही असं आहे. पण गमतीचा भाग आहे. योग्य वेळेला नक्कीच इंद्रजितना पण समाजकारणात राजकारणात काम करण्याची संधी आपल्या सर्वांच्या बरोबर सर्वांनी मिळून आपण घेऊ. शेवटी मी एकटा फक्त निवडणुकीला उभा राहिलो आणि आमदार झालो, तुम्ही मला विश्वास दिला म्हणून मी एक काय म्हणायचं मोरक्या किंवा कॅप्टन म्हणून मी आहे. तर शेवटी टीम महत्त्वाची असते. नुसताच कॅप्टन एकटाच काय करू शकत नाही. टीम सगळी जी बरोबरची आहे त्यांचा विश्वास कायम राहायला पाहिजे. त्यांचं सगळ्यांना हे तर कुठंतरी कॅप्टनचं नाव होतं. तसं आपली सगळ्यांची टीम जी आहे ती चांगली आहे. तालुक्याच्या विकासासाठी तालुक्याच्या प्रश्नासाठी झटणारी आज सगळी मंडळी आहेत आणि नक्कीच अशाच पद्धतीनं सगळी तरुण पिढीसुद्धा आज जी राजकारणात समाजकारणात येते आहे त्यांचं पण जावळी तालुक्यातले मूलभूत प्रश्न, जावळी तालुक्यातले शिक्षणाचे प्रश्न आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतीच्या पाण्याचे प्रश्न हे कसे सुटतील या दृष्टीनं सगळे प्रयत्न करणारी तरुण पिढी आहे. ही वस्तुस्थिती या ठिकाणी सांगावीशी वाटते. त्यामुळे नक्कीच जावळी तालुका हा या जिल्ह्याच्या याच्यावर आपल्या सर्वांच्या प्रयत्नानं सर्वांच्या कष्टानं अगदी चांगल्या पद्धतीनं उभा राहतोय. ही वस्तुस्थिती आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावी एवढी विनंती करतो. परत एकदा इंद्रजित बेलारे त्यांचे सर्व सहकारी यांना या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो, आभार मानतो त्यांचं आणि मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.